पेत्र म्हणतो, मी तुम्हाला मरू देणार नाही, मी तुमच्यावर मरायला तयार आहे. यहूदा तिथे येतो आणि तो त्याला धरून देणार होता. मग आणि थोमा संबंधाला पाहतो, अविश्वास सगळ्या डिस्टर्ब करणारे शिष्य. पण येशू त्यांच्यामध्ये नाही अडकला. त्याला माहितीये मला यार्देन दुभांगून स्वर्गामध्ये जायचंय. आणि म्हणून तो म्हटलं, अरे मरणा तुझी नांगी कुठे? त्यानं मरणाला दुभागलं आणि पित्याच्या उजवीकडे जाऊन बसला. म्हणून लक्षात ठेवा, जेव्हा आत्मिक जीवनाचा विचार करताना, आत्मिक जीवन जगताना तोंडातलं स्पिरिच्युअल गोष्टीच निघायला पाहिजे, फक्त स्पिरिच्युअल. आणि जर स्पिरिच्युअल गोष्टी निघाल्या नाही तर तुम्ही त्या जाग्याची अपेक्षा धरू नका. कशी अपेक्षा धरू शकता? इथं लिहिलंय, त्यांनी त्याला म्हटलं की आता तुझे आणि संदेश त्याला आज तुझ्या गुरुला तुझ्यापासून अलिप्त केलं जाणार. ज्या गोष्टीची जाणीव तुम्हाला लोकांना करून देण्याची गरज नाही, ती गोष्टीची जाणीवच करून देऊ नका. कशाला करून देता? मुळामध्ये तुमचं लक्ष झगाकडे पाहिजे.